या सभेचे अध्यक्ष म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, पुस्तकाचे उद्घाटक पॅन्थर रामदास आठवले आणि सर्वजण. खरं म्हणजे मला बोलण्या अगोदरच एक गझल आठवते, चिठ्ठी आई आहे, चिठ्ठी आई आहे. खरं मला आज मी खरं भारावून गेलेलो आहे खऱ्या अर्थाने. कारण पुणे शहर, पॅन्थर, जयदेव गायकवाड, एल.डी. भोसले सगळे सहकारी आणि नामदेव. पहिली जी तुम्हाला आठवण सांगायची म्हणजे ह्या ठिकाणी साधनामध्ये राजा ढालेचा लेख 15 ऑगस्ट 72ला प्रसिद्ध झाला, काळा स्वातंत्र्य दिन. आणि आम्हाला साधनाविरुद्ध बरेच मोर्चे निघाले. त्या इतिहासात मी जात नाही, राष्ट्रध्वजाचा अपमान वगैरे सगळं. आणि अनिल अवचटांनी त्यावेळेस आमच्या पॅन्थरच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये सांगून बैठक घेतली होती. बेपू रेगे होते, राजा, मी, आम्ही सगळेजण होतो की आपण एक काळा स्वातंत्र्य 25वे रौप्य महोत्सवी वर्षानंतर अंक काढायचा. आणि साधनामध्ये तो लेख होता, माझाही होता, जगदीश करंजगावकर या नावाने त्यावेळेस मी लिहायचो, दया पवार वगैरे. आणि साधनाच्या विरुद्ध मोर्चे निघाल्यानंतर बाबूराव बागुल आम्हाला म्हणाले, साधनाला च्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस दिल्ली साहित्यिकांचं आणि मग पॅन्थरचं चालू होतं. आणि नामदेव आणि आम्ही त्यावेळेस पॅन्थरने एक मोर्चा आणला होता. आम्हाला तिकीटं वगैरे पुण्याला येताना तिकीटं काढायची काही गरज नव्हती, कारण बाबा आढावांची हमाल पंचायत होती तिथे. आम्ही आलो की पहिल्यांदा एखाद्या हमालाला गाठायचो, म्हणजे टीसीच्या लोकांना काढायचं, अरे बाबा कुठे आहे, तिकडे तिकडे. आणि मग ते कोणी मला तिकिटाचा प्रश्नच नाही होता, बऱ्याच वेळा व्हायचं. आणि तो मोर्चा झाला तो नामदेव म्हणजे. आणि कोणीतरी सांगितलं पहिल्यांदा अटक झाली 62 लोकांना दलित पॅन्थरमध्ये. पण इतिहासाच्या दृष्टीने चूक आहे. दलित पॅन्थरमध्ये 64 लोकांना दलित पॅन्थरमध्ये पहिली अटक झाली ते नामदेव ढसाळला पुण्याच्या कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला त्यावेळेस. मी, दया पवार वगैरे होते, आम्ही त्या मोर्चात होतो आम्ही सगळे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नामदेव ढसाळाला सोडवायचा जामीनदार इथे उपस्थित आहे, आणि ते म्हणजे डॉक्टर बाबा आढाव हे जामीन राहिले होते. नंतर खूप म्हणजे नामदेवची भाषण ते कौन्सिल हॉलचं तुम्हाला आठवत असेल. आम्ही 150-200 जयदेव. आणि विशेष म्हणजे आम्हाला रिसिव्ह करायला नामदेव ढसाळा वगैरे, आमची मोर्चाचं सगळं आखणी आणि सगळं करायला जयदेवराव गायकवाड शिवाजीनगरला आपण आला होता सगळे तिथे, एल.डी. भोसले. म्हणजे या आठवणी आहेत. आणि पुणे पॅन्थर खरं म्हणजे नामदेव ढसाळांची कर्मभूमीच होती. सोपी गोष्ट नाही ना. तुम्ही म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर भुगावचं आंदोलन साधी गोष्ट आहे का? तुम्ही सगळेजण आहात इथे, बापू बसलाय, सदा भोसले आणि सगळे ते माणसं त्यावेळची. खरं मला काय बोलावं आणि काय बोलू नये असं झालेलं आहे खरं म्हणजे. इथे सगळे तुम्हाला सगळे बसले समोर, किती लढलेले आहेत आपण लोक. शंकराचार्याच्या सभेत जाऊन तिथे जोडा भडकवणं, भुगावचं आंदोलन, आणि एका पंतप्रधानाचा मार्ग बदलवणं. म्हणजे मी होतो, पण नामदेवने माझ्याकडे एक पुडकं दिलं होतं त्यावेळेस. मला म्हणाला, अर्जुन हे राहू दे तुझ्याजवळ, तू येऊ नकोस. आणि काय झालं त्या पुडक्यात काय असेल तर तुम्हाला माहित असेल. काय झालं तर हे कर. आणि संबंध ते दुबाळे नामदेवला काय विनवट करत होते, अरे जरा काय. आणि मग त्याचं वर्णन खरं म्हणजे जयदेवने लिहिलेलं आहे. खरं म्हणजे ह्या आंदोलनातल्या ठळक गोष्टी लिहिल्याबद्दल जयदेव गायकवाड यांचं अभिनंदन करतो. खरंच आहे म्हणजे लढाईची आवश्यकता. आणि मी माझ्या दलित पॅन्थर एक कादोरे की सत्यमध्ये सुरेशने मागाशी मला आठवण करून दिली की जयदेव गायकवाड अविनाश महातेकर यांनी लिहिलं, जयदेव गायकवाड तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली त्याबद्दलही मी तुमचं अभिनंदन करतो. कारण आणि दलित पॅन्थरच्या लढ्यात जे वेगवेगळे राहिले, विशेषतः माझ्या त्या पुस्तकाचे मी भारतीय दलित पॅन्थरचा एक चॅप्टर लिहिला शेवटी भारतीय. आणि रामदासजींना आणि सगळ्यांना विनंती केली की भारतीय दलित पॅन्थरचा इतिहास म्हणजे राजा ढाले यांनी ती बरखास्त केल्यानंतर खरं म्हणजे मास मुवमेंट वगैरे नाव घेतल्यानंतर ते काय झालं सगळं त्या पुस्तकात केलं.
आपण रामदासजी खरं म्हणजे ती पुढे चळवळ म्हणजे गंगाधर गाडे होते, प्रीतमकुमार शेगावकर, अरुण कांबळे या सगळ्यांनी खूप लोक होते. एक भारतीय दलित पॅंथरच्या रूपाने त्याचं जे पुढे नेलं त्याबद्दलही रामदासजी तुमचंही आम्ही अभिनंदन करतो. कारण हा लढा होता. कारण विधाकाशी दिलीप जगतापांनी सांगितलं पॅंथर म्हणजे काय, तर पॅंथर ही प्रवृत्ती होती, लढाऊ, मिलिटन्सी. आम्ही हिंसाचारी नव्हतो, मिलिटंट होतो. अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रतिकार शक्ती आमच्यात होती आणि जिथे तिथे शक्य होती. चरणसिंगाच्या ह्याच्यात लढाईत सांगितलं, खूप मार बसला. अविनाश शोधा, दिलीप जगताप, आम्हाला सगळ्यांना अटक केली तिथे त्यावेळेस. परंतु त्यावेळेस एक जी पॅंथर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ऊर्जा आली होती, ती ऊर्जा मला वाटतं आज पुन्हा एक दलित पॅंथरची निर्माण करण्याची इच्छा सगळ्यांची आहे. या पुस्तकामुळे, त्या इतिहासामुळे हे सगळं बरोबर होतं. आणि त्याच्यात तुम्ही कार्यकर्त्यांची जी दखल घेतलेली आहे जयदेवराव, ही मला फार लक्षणीय वाटते. कारण चळवळीत कार्यकर्त्यांचा बहुमान हा राखला गेला पाहिजे आणि आज सत्कार केला. त्या निमित्ताने जी आपली संयोजक मंडळी आहे त्यांचं देखील मी खरोखरच मला फार बरं वाटतं. मी तुम्हाला म्हणजे स्वतःबद्दल सांगत नाही, माझं इंग्रजी पुस्तक आलं होतं माझं, दलित पॅंथर अधोरेखित सत्य. तर त्याचे पंडित ते ट्रान्सलेट होताना त्यांचे ते एडिटर्स असतात, ते सगळे एक्सपर्टकडे देतात. ओरिएंट ब्लॅक स्वान जागतिक संस्था आहे. त्यांनी म्हणाले याच्यातली कार्यकर्त्यांची नावं खूप आलेली आहेत, ती वगळा. म्हटलं कार्यकर्त्यांचे नाव वगळत असाल तर मला माझ्या इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर नको, कारण ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच पॅंथर म्हणजे आम्ही गेलो. भीती म्हणजे आज आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे, म्हणजे तुम्हाला आज मी सांगितलं त्यावेळी माझ्या मुलाखतीत मी सांगितलं, पॅंथरचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनचा कलेक्टर ऑफिसचा दरवाजा हाताने उघडत नव्हते, लात मारून उघडायचे आणि सांगायचे, अरे पाणी द्या, चहा द्या, 2500 वर्ष तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आणि तुम्हाला म्हणजे एक गोष्टी आज कपोलकल्पित वाटतात. वसंतराव नाईक आणि त्यावेळेस मुख्यमंत्री रामदासजी किती निरोप यायचे लेबर कॅम्पात वगैरे. राजा ढाले माझ्या घरी होते ना हल्ला झाल्यानंतर, आणि सगळ्यांना तर आम्ही सांगायचो मुख्यमंत्र्यांना गरज असेल तर त्यांनी लेबर कॅम्पात यावं. ही पॅंथरची ताकद होती. आणि ही ताकद, ऊर्जा ही आपल्यात आली पाहिजे. कारण आंबेडकरी चळवळीचं बाबा तुम्ही सांगितलं संविधानाच्या बद्दल काय चाललं. संबंध देशामध्ये मला खरोखरच देशामधलं वातावरण बघितलं, अभ्यासक्रमात बदल होत चालल्यात. मला मी गमतीदार पद्धतीने म्हणतो, आजच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम बदलला तर पुस्तकामध्ये प्रश्न असतो आणि उत्तरही असतं. माहिती आहे ना तुम्हाला आजच्या अभ्यासक्रमात. तर एखाद्या समजा पुस्तकात, मराठी पुस्तकात लिहिले की आज इथे अर्बन नक्षलवादी कवी कोण कोण होऊन गेले मराठीत प्रसिद्ध, ते लिहा. तर मग ते खाली उत्तर लिहितील, नावं लिहिली, साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे, कुसुमाग्रज. का तर अण्णाभाऊ साठेंनी कविता लिहिली होती, जग बदल घालून घाव सांगोने वेले मला भीमराव. अरे हिंसा आहे, गाव घालायला सांगतो. साने गुरुजींनी कविता लिहिली होती, आता उठू सारे रान, आता पेटवू सारे. अरे इथे पण हिंसा आहे. कुसुमाग्रज, गरजा जय जयकार क्रांतीचा. अरे म्हणजे किंवा नारायण सुर्वे, कामगार आहे तळपती तलवार आहे वगैरे. अरे तलवार, इथे काय हिंसा वगैरे करताय काय. किंवा नामदेव ढसा, त्यांची सनातन दया फॉकलंडवरच्या भडव्यावर उंच नाही. खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातलाच नाही. बोलून चालून ते सामंतशाह, लॉक केलेला प्रकाश. आज माझ्या पुढे ते बोलतात, माझ्या आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली, माझ्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो आता या शहराला लाग लावीत चला. म्हणजे आग लावण्याची भाषा. म्हणजे सगळे हे इतिहास बदलण्याचं आणि जे एक आपलं एक सांस्कृतिक, आपली लढाई सांस्कृतिक देखील एक लक्षात घ्या, नुसती सामाजिक नाही. इथली मूल्य व्यवस्था, जीवन मूल्य व्यवस्था ही दलित साहित्यिकांनी आणि आपण सगळ्या विचारवंतांनी जी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणलेली आहे. म्हणजे संविधान संस्कृती
आणि त्याच्यातली जीवनमूल्य आपल्याला जपायची आहे. आणि दलित पॅंथरची लढाई ही जीवनमूल्य जपण्यासाठीच होती. आणि संविधानाची मूल्य ही जीवनमूल्य ही संविधानात बाबासाहेबांनी आणली. आज तर त्यावेळेचा पॅंथरची ऊर्जा आणि जोश येईल की नाही. लढाईच्या शैली बदललेल्या आहेत, प्रश्न बदललेले आहेत, संबंध एक वातावरण बदलले आहेत. परंतु जी अत्याचारी आणि मनोवादी व्यवस्था आहे त्याच्यातला गाभा हा कायम आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला आपण कुठे असलो तरी सातत्याने ही लढाई लढत राहणार आहे. कारण आपल्या पुढे आज प्रश्न आहे संबंध आपल्या जमलेल्या आपल्या पिढीचं एक आहे की आपण पुढच्या पिढीच्या हाती आपण आपले महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीवीर फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे अण्णाभाऊ साठे असतील, हे आपण पुढच्या पिढीच्या हाती क्रांतिकारक स्वरूपात कसे सोपवणार आहोत हे आहे. कारण हे आपले सगळे महापुरुष हे हायजॅक करून ते त्यांच्या जीवनमूल्यात बसवण्याचा प्रयत्न करतायत. हे आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून ही सांस्कृतिक लढाई देखील आहे, ही आपल्याला लढायची आहे. आणि म्हणून पॅंथरची गरज आहे. परंतु पॅंथर लढत असताना केवळ निवडणुकांचा हिशोब न करता हे लढायला लागेल. कारण मी एका कवितेत छावणी आली ते मधल्या लागेल, तुला ही लढाई सूर बदलले छान झालेस तर तू असा भांबवलेला का. अरे इथे सूरच काय, सूर्य देखील बदलायचा आहे. त्याला माहित आहे, ठाऊक आहे मला ठेवता येणार तुला तुझ्या डायरीत झुळकांची नोंद. माहित आहे मला ठेवता येणार नाही तुला तुझ्या डायरीत झुळकांची नोंद. ठेवावा लागेल वादळांचाच हिशेब. वादळांचा हिशेब ठेवणारी पॅंथर ही होती, झुळकांची नोंद घेणारी नव्हती. ही प्रवृत्ती जसं ही वृत्ती आहे जी लढाऊ, जी बाबासाहेबांनी शिकवलेली आहे, जी फुल्यांनी आपल्याला जो आत्मसन्मानातून जी आत्मनिर्भरता आलेली आहे, ती आत्मनिर्भरता म्हणजे पॅंथरचा आवाज. आणि हीच आपल्याला जपायची आहे. आणि देवदेव तुम्ही या पिढीसाठी हे काम केलेलं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तुमचं अभिनंदन. एक मित्र म्हणून आपण खूप आपल्याला नामदेव ढसाळ आपण काय काय केलं आपल्याला माहिती आहे सगळं. त्या इतिहासात मी जात नाही. खरोखरच मला आज नामदेवची खूप म्हणजे नामदेवचं भरून येतं, म्हणजे त्याचं बोलता येत नाही. ठीक आहे, मी इथेच थांबतो. जय भीम.